तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीचा पहिला पाठ बघत आहोत. वेगवश्ता. प्राचार्य शिवाजीराव भोसले. शिवाजीराव भोसले हे एक नामवंत वक्ते होते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत होते. देशात आणि विदेशात त्यांच्या अनेक विषयांवर व्याख्यानमाला गाजल्या आहेत. कथा वक्तृत्वाची, जीवनवेध, दीपस्तंभ, मुक्तिगाथा, महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रकाशित आहेत. वेगवश्ता या पाठामध्ये त्यांनी वेगासंबंधी माहिती सांगितलेली आहे. या वेगवश्ता या पाठामध्ये सर्व काही वेगासंबंधी विचार त्यांनी यामध्ये मांडलेले आहेत. आता वेगवश्ता या शब्दाचा अर्थ जर बघितला तर वेगाच्या वशमध्ये जाणे, वेगाच्या आहारी जाणे, असा त्या वेगवश्ता या शब्दाचा अर्थ होतो. या वैचारिक पाठामध्ये लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसाच्या विकृतीवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांची गरज ही असतेच, परंतु वाचलेला जो वेळ आहे तो पुन्हा माणसे काय करतात, वाहन चालवण्यात वाया घालवतात आणि नंतर वाहने ही माणसांवर स्वार होतात. चला तर आपण बघूया पाठ वेगवश्ता. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवन ही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, धावणे, चालणे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते हे सतत वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात, म्हणूनच तर अल्पकाळ स्थिर राहतात. एरवी ते गतिपायी आगतिक होतात. बघा, या उतारामध्ये लेखकाला सांगायचं आहे की माणसांच्या विचाराला गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. आणि हीच गती, ह्याच गतीला जेव्हा दिशा मिळते तेव्हा ती प्रगती म्हणून साध्य होते. मग दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. म्हणजे विचारांना गती असते आणि तीच जर गती दिशाविहीन झाली तर ती अधोगती ठरू शकते. तसंच वेगाच्या बाबतीत देखील तसंच आहे. जर दिशाविहीन वेग असेल तर तो काय करेल, माणसाला स्थिर जगू देणार नाही, असं लेखकाला या उतारामध्ये सांगायचं आहे. बघा तर पुढचा उतार. अहोरात्र भरभरणारी आणि थरथरणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवास केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे दिसत नाही. बघा, लेखकाला या उतारात सांगायचं आहे की अहोरात्र भरभरणारी म्हणजे रात्रंदिवस आपण रस्त्यावर वाहने बघतो. मग ही कोठून आली, कशासाठी आली, कुठे चालली? पूर्वी जो इतिहास घडून गेला, पूर्वीच्या काळी देखील वाहने होती, परंतु आजच्या एवढी अवखळ किंवा आजच्या एवढी जास्त वाहने ही पूर्वी इतकी नव्हती. पूर्वी देखील अनेक देशांचा इतिहास घडला, अनेक देशांचा शोध लागला, जगप्रवास देखील झाला, परंतु एवढी वाहने ही त्या काळात जर असती तर कदाचित जग अजून खूप प्रगतीच्या दिशेने गेलेला असता. तेव्हा जर वाहनं नव्हती तरी त्यांना एक बांध होता, परंतु आजच्या या वेगवान वाहनांना कुठे देखील बांध नाही, असं लेखकाला या ठिकाणी या उतारात सांगायचं आहे. पुढचा उतार. आता माणूस घरातून दारात आला की वाहनांवर आरूढ होतो. थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालता ती उरकता येतच नाही. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडाई एका बाजूला, दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके साधणार तरी कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण किंवा अवास्तव अनावश्यक गती ही विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढाच वेग जीवनाला असावा. बघा, लेखकाला सांगायचं आहे की जीवनाची ही टोके माणसाला साध्य करायचीच आहे, परंतु अनेक वेळेस ही टोके साध्य करताना अनावश्यक गती ही माणसाने घेतली नाही पाहिजे, अवास्तव गती ही घेतली नाही पाहिजे. योग्य वेळेत कामं साधली पाहिजेत, कमी वेळेत कामं साधली पाहिजेत. कमी गतीच्या प्रवाहात ही कामे साधली तर ती सहज साध्य होऊ शकतात.
अति जर वेग घेतला तर तो काय होईल, माणसाच्या जीवावर बेतील, आत्मघाती ठरेल. याच्यासाठी लेखकाने विकसित देशाचं उदाहरण दिलेलं आहे. बघा, अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघरी वाहने ही उपलब्ध आहे. तेथील रस्ते ही निर्विघ्न आणि एकमार्गी आहे. त्यामुळे कार्यालय, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. म्हणून अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी त्यांना दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो आणि तो असह्य होऊ नये यासाठी वेगाचा आश्रय घेतला जातो. बघा, अमेरिकेसारख्या विकसित देशाचं उदाहरण या ठिकाणी लेखकाने घेतलेलं आहे. तेथील प्रत्येक घरामध्ये वाहनही उपलब्ध आहे. तेथील रस्तेही निर्विघ्न आहेत आणि प्रत्येक कामासाठी, बाजारपेठांसाठी, घरे, कार्यालय या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांचाच वापर केला जातो. आणि त्यातून काय होतो, माणसामध्ये दुरावा निर्माण होतो. असह्य वेदना सहन करून माणूस त्या वाहनांवर स्वार होऊन जातो. मग त्यामुळे काय होतं, माणसाची अस्वस्थता वाढत जाते. हेच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे माणसाची अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी देखील असते, असं लेखकाला या ठिकाणी या उतार्यात सांगायचं आहे. बघा, भारतीयांना लेखक काय सल्ला देतात पुढच्या उतार्यात. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके ही सहज साधता येतात. थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती आपल्याकडे नाही. लेखकाला सांगायचं आहे की भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्कारली नाही पाहिजे किंवा स्वीकारावे असं काही कारण नाही. का तर आपल्याकडे माणसे खूप आहेत आणि आपल्या इकडची जी अंतरे आहेत सहज ती आपण कापू शकतो. अंतरे कमी आहेत असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि आपल्या इकडची जी टोके आहेत, आपल्या जीवनाची जी टोके आहे ती सहज आपण भारतीय साधू शकतो. बघा पुढचा उतार. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 चाकी आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग जर मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून नक्कीच उपयोगी पडते. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने ही माणसांवर स्वार होतात. बघा, लेखकाला या उतारात सांगायचं आहे की रस्त्यावरून जाताना भरधाव वेगाने रस्त्यावरून फक्त 2 चाकी आणि 4 चाकीच वाहने ही जास्त जातात. मग त्यांचा जर वेग मर्यादित ठेवला तरच ती साधने म्हणून कदाचित माणसाला उपयोगी ठरू शकतील आणि श्रम वाचवण्यासाठी, वेळ वाचवण्यासाठी त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होऊ शकतो. परंतु लोक काय करतात, वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्याचा उपयोग करतात, परंतु तोच वाचलेला वेळ वाया घालवण्यासाठी काय करतात, पुन्हा वाहनांवर स्वार होतात. मग ती वाहने काय करतात, माणसाला नको त्या ठिकाणी घेऊन जातात. माणसावर ती वाहने स्वार होतात. बघा पुढचा उतार. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग, हे जर तंत्र अनुसरलं तर माणसाचं जीवन अर्थपूर्ण होऊ शकेल. हे लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळेच. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात खूप आढळतात. बघा, लेखकाला या उतारात सांगायचं आहे की कामासाठी आणि कामापुरते जर वाहन वापरले तर त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल आणि आटोक्यात राहील एवढाच वेग जर आपण ठेवला तर नक्कीच आपल्याला आपलं उरलेलं जे आयुष्य आहे त्या आपल्या हर एक कामासाठी, आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी, अभ्यासासाठी तो जो वाचलेला वेळ आहे, वाचलेलं जे आयुष्य आहे ते त्यांच्यासोबत अनुभवता येईल, त्यांच्यासोबत जगता येईल. परंतु प्रत्यक्ष काय होतं, प्रत्यक्ष ते घडतं वेगळंच. फक्त मानसिक स्पर्धा करण्यासाठी लोक काय करतात, कर्ज काढून वाहने खरेदी करतात आणि आपल्या ऐश्वर्याचं, माझ्याकडं ही कार आहे, माझ्याकडं ती गाडी आहे, माझ्याकडं बुलेट आहे, माझ्याकडं मोठमोठ्या कार आहे, हे सांगण्यासाठी लोक काय करतात, आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन घडवतात. बघा, कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने
सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलांवरचे एखादे निसर्गात रम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाही? बघा, लेखकाने पुणे येथील अनेक मार्गांचा उल्लेख या ठिकाणी त्यांनी केलेला आहे की आपल्याकडे वाहन आहे, मग म्हणून आपण आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी ती घेऊन मिळवायचं का? मग हीच वाहने लोक एखादं धार्मिक स्थळी, आध्यात्मिक स्थळी का घेऊन जात नाही? मग लोक फक्त काय करतात? महात्मा गांधी मार्ग, लक्ष्मी रोड, जंगलीदास महाराज रोड हे जे स्थळं आहे हेच बघण्यासाठी जातात. म्हणजे या ठिकाणी लोकांचा जास्त वावर असतो. मग त्याच ठिकाणी आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी लोक जातात. मग लेखक काय म्हणतात? देहू, आळंदी, सिंहगड यांसारखे आध्यात्मिक स्थळी लोक का जात नाही? बघा पुढचा उतार. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनांचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझरा कशासाठी घालवायचा? बघा, अनेक शेतकरी लोक काय करतात? वाहनाने प्रवास करतात आपल्या शेताच्या ठिकाणी, परंतु उगाचच काम नसताना शेताच्या ठिकाणी पायी चालता येत असताना देखील बरेच लोक काय करतात? भरधाव वेगाने त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मग लेखकांनी अशांना काय रसिकांची उपमा दिलेली आहे. भरधाव वेगाने गाडी त्या ठिकाणी घेऊन जाणं हे चुकीचं आहे. मग काम महत्त्वाचं असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी गाडीचा वापर करा, असं या ठिकाणी लेखकाला सांगायचं आहे. बघा पुढचा उतार. वाहने ही वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्यांचा वेग जर बेताचा असणे हे महत्त्वाचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? उगाचच भरधाव वेगाने योग्य त्या स्थळी जरी तुम्हाला पोहोचायचं असेल तर तरी भरधाव वेगाने वाहने घेऊन जाणे हे चुकीचं आहे, या ठिकाणी लेखकालाही सांगायचं आहे. बघा पुढचा उतारा. वाहनांचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात्राणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावी एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? लेखकाला या उत्तरात सांगायचं आहे की रात्र ही माणसाला आराम करण्यासाठी दिलेली आहे. मग प्रत्येक वेळेस रात्रीचा प्रवास करणं हे महत्त्वाचं असतं का? एखाद्या वेळेस आपण समजू शकतो, पण प्रत्येक वेळेस रात्रीच्याच वेळी प्रवास केलाच पाहिजे हे फारसं महत्त्वाचं नसतं. म्हणून ही प्रत्येक वेळेस आपल्याला ही महत्त्वाची कामे असेलच असं नाही. बघा पुढचा उतार. वाहनांचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्याग्रता वाढते. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणे ही वाहनधारकांची व्यथा असते. बघा, लेखकाला सांगायचं आहे की वाहनांचा वेग जर अनिवार्य झाला तर काय होतं? काही काहींना प्रत्येक वेळेस प्रत्येक काम हे वाहनांवरच करण्याची सवय लागलेली असते. पायी चालणे, उठणे, बसणे हे त्या लोकांना जमतच नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येक कामासाठी ते वाहनांचा वापर करतात. मग यामुळे काय होतं? अनावश्यक आपल्या शरीराला जी अनावश्यक दुखणे आहे त्या दुखण्याच्या व्याधी जडतात. मग शरीरभर ताण वाढतो, चित्ताची व्याघ्रता वाढते, डोळ्यांवर ताण निर्माण होतो, शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात, मज्जातंतूंची किंवा हाडांची, मणकेची दुखणे लागतात. मग यामुळे काय होतं? ह्या वेगवेगळ्या ज्या व्याधी आहेत त्या माणसाच्या शरीराला जडतात. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनांशी जखडून ठेवणे आणि वाहनांचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. बघा, निसर्गविरोधी हे धोरण आहे असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे बसणे, उठणे, चालणे, वळणे, वर खाली बसणे ह्या जर मुक्त शरीराच्या ह्या ज्या मुक्त हालचाली आहे त्या जर केल्या नाही तर शरीराला अनेक व्याधी जडण्याची शक्यता असते. मग हे जे धोरण आहे ते निसर्गविरोधी आहे. रोज आपल्या शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे. पायी चालणं आपल्याला महत्त्वाचं आहे. मग हे सोडून आपण काय करतो? फक्त आहे वाहन मग चला घेऊन, ह्याच उद्देशाने माणूस हा वावरत असतो. त्यामुळे काय होतं? आपल्या आरोग्याची हानी होते. निसर्गाच्या विरोधी वर्तन केल्यामुळे कदाचित कोरोनासारखी महामारी ही पसरलेली असावी. बघा पुढे.
वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कोठे? आपली स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. बघा, वाढता वेग म्हणजे आपल्या जीवनाला ताण आहे आणि प्रत्येक वेळेस वाहनांचा वापर करून आपण कुठे पोहोचणार आहोत? सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचं आहे, सगळ्यांना एकाच ठिकाणी पोहोचायचं आहे. त्यामुळे काय होतं? आपल्या स्वतःचं स्वत्व आणि स्वस्थता हिरावून अस्वाभाविक वेगाच्या आपण आहारी जातो आणि काय होतं? आपले जे कर्तव्य आहे ते विसरून उगाचच विवश होऊन वेगवश होतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हेच सांगते, ह्या पाठातून लेखकाला हेच सांगायचं आहे की अनेक तरुणी हे हाकेच्या अंतरावर सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना काय करतात? वाहनांचा वापर करतात. बरं, ती वाहने हळूवार नेत नाही, भरधाव वेगाने ती वाहने घेऊन जाण्याची एक स्टाईल आहे, एक कौतुक वाटतं त्यांना. परंतु हेच कौतुक, हीच स्टाईल कधीतरी आपल्याला काय होते? आपल्या जीवावर देखील बेतू शकते. म्हणून वेगवशता किंवा वेगाच्या जास्त आहारी न जाणे हे फार महत्त्वाचे आहे आणि त्यातूनच आपण आपलं जीवन हे सुखी आणि समृद्धीने जगू शकतो. समजलं?